नवीन पीक कर्ज घेताना आपल्याला कोणत्या पिकासाठी किती पीक कर्ज मिळतं आणि यामध्येच महत्त्वाची अशी अपडेट आहे। आता मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास यामध्ये 10 ते 25% पर्यंतची वाढ ही करण्यात आली आहे आणि या संदर्भात सविस्तर माहिती समजून घेऊ। त्यापूर्वी आपण जर नवीन पीक कर्ज घेत असाल तर यामध्ये शासनाने काही बदल केले आहेत का, काही नवीन नियम आहेत का, हे देखील आपण समजून घेणार आहोत। चला तर मग जास्त वेळ वाया न घालता आपण थेट मुद्द्याकडे जाऊ, ज्यामध्ये यावर्षी आपण जर नवीन पीक कर्ज घेत असाल तर आपल्याला आपल्या सातबाऱ्यावरती पिकाची नोंद असणे आवश्यक आहे, कारण प्रत्येक पिकासाठी शासनाकडून वेगवेगळे दर निश्चिती केली आहे आणि त्या पिकासाठी तेवढेच पीक कर्ज आपल्याला मिळते। आता यामध्ये दुसरी एक बाब की आपण जर पीक कर्ज घेत असाल तर आपल्याकडे फार्मर आय डी असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये फार्मर आय डी म्हणजेच आपल्या जो सातबारा आहे किंवा आपली जे शेती आहे याचा रेकॉर्ड हा फार्मर आय डीला लिंक असतो, त्यामुळे आपल्याकडे फार्मर आय डी देखील असणे आवश्यक आहे। आता आपण जर बँकेकडून नवीन पीक कर्ज घेत असाल तर बऱ्याच वेळेस असं होतं, आपण बँकेत गेल्यानंतर आपल्याला बँकेकडून काही माहिती दिली जाते, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, हा संपूर्ण माहिती बघा, ज्यामध्ये आपल्याला समजून जाईल की शासनाने नेमकं कशी दर निश्चिती केली आहे, कोणत्या पिकासाठी किती जे दर आहेत ते निश्चित केले आहे। चला तर मग जास्त वेळ वाया न घालता आपण त्याविषयीचा एक स्टेट लेवलची कमिटी असते जी की प्रत्येक वर्षी हे दर निश्चित करत असते, ज्याला आपण स्टेट लेवल बँकर्स कमिटी म्हणतो आणि या कमिटीकडून शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी मर्यादा ही निश्चित केली असते, कोणती पिकासाठी किती आहे, आणि याच विषयीची माहिती आपण आता स्क्रीनवर बघू शकता, ज्यामध्ये 2 कॉलममध्ये माहिती आहे। सुरुवातीचा जो कॉलम आहे तो कमीत कमी आणि समोरचा जो कॉलम आहे तो जास्तीत जास्त, आणि यामध्ये पिकाची माहिती दिलेली आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण संपूर्ण पिकाचीच माहिती बघणार आहोत, परंतु सुरुवातीला खरीप, त्यानंतर रब्बी आणि त्यानंतर फळ पिकाची माहिती घेणार आहोत। त्यासोबतच भाजीपाला पिकाची आणि फुलाची माहिती देखील, फुलाची शेती जे करतात त्यांची देखील माहिती घेणार आहोत। चला तर मग जास्त वेळ वाया न घालता आपण ही माहिती बघू, महत्त्वाची पिकं बघू। यामधील इतर जे पिकांची माहिती आहे ती तुम्ही स्वतः देखील बघू शकता। आता खरीप ज्वारी आणि एक समोर आय जे दिसत आहे तुम्हाला ते म्हणजे इरिगेशन म्हणजे बागायतीसाठी आहे, ज्यामध्ये 36,000 रुपये ते 56,000 रुपयापर्यंत मिळणार आहे पीक कर्ज आपणास। त्यानंतर आहे बाजरीचे जी बागायती बाजरीसाठी आहे, ज्यामध्ये 38,000 ते 54,000 या दरम्यान मिळणार आहे प्रति हेक्टरी पीक कर्ज। त्यानंतर आता हे संपूर्ण तुम्ही 2 कॉलम लक्षात घेतले असेल की लिमिट आहे। चला त्यानंतर खाली बघा, महत्त्वाचे काही पिकांची माहिती आपण घेऊ, ज्यामध्ये तूर दिसत आहे तुम्हाला। तुरीसाठी बघा 52,000 कमीत कमी आणि जास्तीत जास्त 65,000 रुपयापर्यंतची रक्कम ही प्रति हेक्टरी आपल्याला पीक कर्ज मिळणार आहे। त्यानंतर खाली मुगासाठी बघत आहात, त्यानंतर उडीद देखील आहे, तर मुगासाठी बघा 28,000 ते 32,000 रुपये प्रति हेक्टरी आपणास यासाठी पीक कर्ज मिळणार आहे। त्यानंतर सोयाबीनसाठी आहे, तर सोयाबीनसाठी बघा, सोयाबीनसाठी तुम्हाला 58,000 ते 75,000 रुपयाच्या दरम्यान पीक कर्ज मिळणार आहे। त्यानंतर आहे सूर्यफुलासाठी बघा, सूर्यफुलासाठी 30,000 ते 42,000च्या दरम्यान आहे। त्यानंतर समोर जर बघितलं तुम्ही तर कॉटन आहे म्हणजे कापूस आहे, तर बागायती कापसासाठी 65,000 ते 85,000च्या दरम्यान आपल्याला पीक कर्ज मिळणार आहे। त्यानंतर जिरायती कापसासाठी म्हणजे कोरडवाहूसाठी 60,000 ते 75,000 रुपयाच्या दरम्यान मिळणार आहे पीक कर्ज। त्यानंतर शुगर केन आहे म्हणजे आपल्या ऊसासाठी 1,65,000 ते 1,80,000च्या दरम्यान पीक कर्ज मिळणार आहे। त्यानंतर आपण वेगवेगळे पिकं बघितले, हे खरीपातले पिकं आहेत, यामध्ये उर्वरित पिकाची माहिती देखील तुम्ही स्क्रीनच्या लिस्टमध्ये बघा। यानंतर आपण आता रब्बी म्हणजेच उन्हाळी पिकांविषयी माहिती बघू, तर उन्हाळ्यातली जी पिकं आहेत त्यामध्ये बागायती ज्वारी, तर बागायती ज्वारीसाठी रब्बीतली ज्यामध्ये 36,000 ते 54,000 आहे। त्यानंतर रब्बी ज्वारीसाठी म्हणजेच उन्हाळीच्या आपल्या कोरडवाहूसाठी ज्वारीच्या 36,000 ते 54,000 पर्यंत आहे। गव्हासाठी रब्बीत आपण गहू हे पीक घेतो, तर त्यासाठी 45,000 ते 60,000च्या दरम्यान रक्कम दिलेली आहे। त्यानंतर आता आपण काही व्हेजिटेबल म्हणजे भाजीपाल्याची माहिती बघू, ज्यामध्ये चिली आहे, टोमॅटो आहे। टोमॅटोसाठी बघा 96,000 ते 1,35,000 रुपयाच्या दरम्यान आहे। त्यानंतर खरीपच्या कांद्यासाठी बघा 68,000 ते 1,00,000 रुपये प्रति हेक्टरी तुम्हाला लोन मिळणार आहे।
त्यानंतर रब्बीच्या कांद्यासाठी त्यानंतर 90,000 ते 1,20,000. त्यानंतर आता आपल्याकडे जास्तीत जास्त गोबी जर बघितली तर गोबी, अद्रक यामध्ये देखील तुम्ही बघू शकता. त्यानंतर आहे एकंदरीत आपण खरीपचे बघितले काही पिकं. त्यानंतर खाली फ्लावर क्रॉपचे देखील बघू शकता तुम्ही, ज्यामध्ये फुलाच्या शेतीसाठी बघा निशिगंधा बघा, निशिगंधा ज्यासाठी 50,000 ते 90,000 रुपयाच्या दरम्यान हे तुम्हाला आता इतर तुमच्या फळाचे जे फुलाची जी शेती आहे त्यानुसार तुम्ही बघू शकता. त्यानंतर खाली फ्रूट क्रॉप्स जर आले तर द्राक्षासाठी 3,75,000 ते 5 लाखापर्यंतचं पीक कर्ज तुम्हाला मिळतं तुमच्या सातबाऱ्यावर, जर विशेष म्हणजे हे फळाची नोंद असेल तर. त्यानंतर आहे पोमेग्रॅनेट्स, ते बघा 1,60,000 ते 2,30,000च्या दरम्यान तुम्हाला मिळू शकते. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आता सीताफळ आहे. सीताफळासाठी 75,000 ते 1,00,000 रुपयापर्यंतचं तुम्हाला पीक कर्ज दिलं जाऊ शकतं. आता हे सगळे तुम्ही बघू शकता. बनाना आहे म्हणजे केळीसाठी देखील 1,15,000 ते 1,60,000 रुपयापर्यंत तुम्हाला मिळू शकतं पीक कर्ज. त्यानंतर ऑरेंजेस आहे ज्यामध्ये 1,00,000 ते 1,50,000 लाखापर्यंत तुम्हाला पीक कर्ज मिळू शकतं. त्यानंतर आंब्यासाठी बघा 2,00,000 ते 2.5 लाखापर्यंत पीक कर्ज हे तुम्हाला आंब्यासाठी मिळू शकतं, हापूस आंब्यासाठी. केसरसाठी हीच रक्कम 1,80,000 ते 2,40,000 आहे. त्यानंतर बोर, आमला, फिग असे वेगवेगळे. आता ड्रॅगन फ्रूटसाठी पण आहे जे ते आपल्याला 1,00,000 ते 1,80,000 रुपयापर्यंत आहे. त्यानंतर पायनॅपलसाठी देखील आहे. अशा एकंदरीत सर्व पिकं तुम्ही बघितले. आता यानंतर आपण इतर पिकाची देखील माहिती बघू, ज्यामध्ये फूडर क्रॉप आहे, ज्यामध्ये प्रति हेक्टरी बघू शकता तुम्ही. ही आता एकंदरीत गजराज आहे. त्यानंतर गार्लिक आहे, ग्रास. आता हे सगळं फीड क्रॉप आहेत, ज्यामुळे तुम्हाला जे लोक त्याची शेती करतात त्यांना याविषयी माहिती आहे. त्यानंतर खाली अदर क्रॉप्सची देखील माहिती आहे. सिल्कवोम आहे. त्यानंतर लॅक फार्मिंग आहे, म्हणजे रेशीमची जी शेती करतात त्यांच्यासाठी ही माहिती आहे, ज्यांना 1,40,000 ते 1,85,000 रुपयापर्यंतचं पीक कर्ज हे शासनाकडून दिलं जाऊ शकतं. अशा प्रकारची ही संपूर्ण माहिती आहे. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर कमेंट्स करा. आता तुम्ही मत्स्य शेतीसाठी देखील बघू शकता, हे दर निश्चित केलेली आहे. जे लोक मत्स्य शेती करतात त्यांच्यासाठी आहे. मत्स्यपालनासाठी बघू शकता तुम्ही